तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वितरणाचे अपारंपरिक मार्ग. वितरणाचे पारंपरिक मार्ग कोणते? तर वेगवेगळ्या वितरण साखळ्या असतात. मग त्या उपभोग्य वस्तूंसाठी असतात, उत्पादकांच्या वस्तूंसाठी असतात, ज्यामध्ये उत्पादक असतो, त्याच्यानंतर काही अभिकर्ते असतात, वितरक असतात, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी असतात आणि अंतिमतः ग्राहक किंवा उपभोक्ता असतो. मात्र जसजशी स्पर्धा वाढायला लागलेली आहे, जसजसं जागतिकीकरणासारख्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, तसे या पारंपरिक मार्गांबरोबरच अनेक अपारंपरिक मार्ग या वितरणाच्या व्यवस्थेमध्ये यायला लागलेले आहेत. कोणते आहेत ते अपारंपरिक मार्ग? त्याचा आपण आढावा या लेक्चरमधून घेणार आहोत. ज्यावेळी मित्रांनो आपण अपारंपरिक मार्ग वितरणाचे म्हणतो, त्यावेळी सध्याच्या काळामध्ये साधारणतः प्रचंड स्पर्धेच्या काळात किंवा ग्लोबल व्हिलेज, जागतिक खेडं हे जग झाल्यानंतर, उदारीकरण, खाजगीकरण याचा जमाना आल्यानंतर अनेक मार्ग नवीन स्वरूपाचे असे या वितरण व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. त्याला म्हटलं जातं वितरणाचे अपारंपरिक मार्ग, ज्यामध्ये प्रामुख्यानं 4 मार्ग आज आपण बघणार आहोत. पैकी पहिला आहे समांतर वितरण साखळी, दुसरा आहे बहुसाखळी विपणन, तिसरा आहे बहुपातळी विपणन आणि चौथा असणार आहे तो म्हणजे तृतीय पक्ष लॉजिस्टिक. पहिला मार्ग आपण बघूया, समांतर वितरण साखळी, ज्याला हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन चॅनल असं म्हटलं जातं. उत्पादक वस्तू आणि सेवांच्या वितरणाकरता वेगवेगळ्या प्रकारच्या साखळ्यांची निवड करू शकतो. समांतर वितरण या प्रकारामध्ये होतं असं की 2 किंवा अधिक कंपन्या विपणीमध्ये ज्या काही संधी आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी, विपणन करण्यासाठी एकत्र येतात. एकत्रितपणानं काम करत असताना या कंपन्या त्यांच्या आर्थिक उत्पादनाबद्दलच्या, विपणनाबद्दलच्या ज्या काही साधनसामुग्री आहेत त्या एकत्रित करतात आणि त्यातून आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करतात. या एकत्रीकरणामध्ये त्यांचे जे स्पर्धक असतील किंवा स्पर्धक नसलेले उद्योग असतील, यांना ते आपल्याबरोबर घेतात. उदाहरणच द्यायचं झालं तर मॅकडोनाल्ड आणि वॉलमार्ट या 2 जागतिक लेवलच्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. या दोन्ही उद्योगांतर्गत समांतर वितरण साखळीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, ती ॲडॉप्ट केलेली आहे. मॅकडोनाल्डला वॉलमार्टमध्ये खरेदी करायसाठी येणाऱ्या ग्राहकांचा फायदा मिळतो आणि वॉलमार्टमध्ये जे ग्राहक आलेले आहेत त्यांना भूक लागली की ते मॅकडोनाल्डमधले वेगवेगळे जे फास्ट फूड उपलब्ध आहेत त्याचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळं मॅकडोनाल्ड आणि वॉलमार्ट या दोघी एकत्र आलेल्या आहेत. हे एक समांतर वितरण व्यवस्थेचं उत्कृष्ट असं उदाहरण आहे. समांतर वितरण साखळीचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की दोन्ही उद्योगाच्या ज्या साधनसामग्री आहेत त्या साधनसामग्री एकत्र येत असतात. त्यामुळं नक्कीच त्या दोन्ही कंपन्यांची स्पर्धाशक्ती वाढत असते. ग्राहकांची जी उपलब्धता आहे त्याचा फायदा त्यांना होत असतो. एका कंपनीचा ग्राहक हा दुसऱ्या कंपनीचा आपोआप ग्राहक बनतो आणि दुसऱ्या कंपनीचा ग्राहक हा पहिल्या कंपनीचा ग्राहक होतो. आजची आधुनिक विपणन प्रणाली जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ग्राहकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या सेवा उपलब्ध होत असल्यामुळं त्यांचं समाधान वाढतं. आपण रिलायन्सचा बाजार बघितला किंवा बिग बाजार जर बघितला तर ते जे मॉल आहेत तिथं मल्टिप्लेक्स आहे, सिनेमागृह आहेत, रेस्टॉरंट आहेत, व्हिडिओ गेम्स आहेत, वेगवेगळ्या कपडे असतील, ग्राहक उपयोगी दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, या सगळ्याची दुकानं मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी या सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात. म्हणजेच ही समांतर वितरण प्रणालीच आहे. समांतर वितरण साखळीमध्ये बऱ्याच वेळेला वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेला ग्राहक विशिष्ट सेवेचा लाभ घेऊ शकतो आणि दुसऱ्या वितरकाकडं अधिक वस्तूंची खरेदी करायला प्राधान्य देतो. पण एकाच छताखाली अधिक उत्पादनं, सेवा याचा उपलब्ध असण्याचा फायदा हा समांतर वितरण साखळीमध्ये मिळतो. त्यामुळे याचे काही फायदे आहेत, तोटे आहेत, पण अनेक रिसोर्सेस एकत्र येऊन त्यातून दोन्ही ऑर्गनायझेशनला फायदा होण्याचं प्रमाण हे याच्यामध्ये जास्त असतं.
दुसरा जो मार्ग आहे तो आहे बहुसाखळी विपणन, ज्याला मल्टी चॅनल डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. बहुसाखळी विपणन हा अगदी अलीकडेच अस्तित्वात आलेला प्रकार आहे आणि वितरण साखळीमधला तो एक बदल आहे. प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर उत्पादक किंवा विक्रेता हा आपल्या वस्तू आणि सेवांचं वितरण करण्यासाठी केंद्रित ग्राहकांसाठी एक विशिष्ट वितरण प्रणाली निवडतो. पण बहुसाखळी वितरण पद्धतीमध्ये एकच उत्पादन संस्थेतर्फे विशिष्ट ग्राहक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी 2 किंवा अधिक वितरण पद्धती या नेमल्या जात असतात. म्हणून याला संकरित वितरण साखळी, हायब्रिड मार्केटिंग असं म्हटलं जातं. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी उद्योग संस्था असेल तर ती आपल्या उत्पादनाचं वितरण करण्यासाठी रिटेल स्टोअर किंवा किरकोळ दुकान काढू शकते. त्यांची स्वतःची वेबसाईट असू शकते. डायरेक्ट काही सेल्समन नेमून पर्सनल सेलिंग केलं जातं. त्याचप्रमाणे कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष वैयक्तिक संज्ञापन किंवा डायरेक्ट पर्सनल कम्युनिकेशन केलं जातं. मेल ऑर्डर वापरून पोस्टाद्वारे विक्री केली जाते. म्हणजेच काय तर बहुसाखळी पद्धत जर आपण वापरली तर त्याच्यामध्ये ग्राहकांना सोयीस्कर अशा मार्गानं आपलं उत्पादन किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं. आपण जर देसाई बंधू आंबेवाल्यांचं उदाहरण घेतलं, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधले ते एक फेमस आंबा आणि आंबा उत्पादनांचे व्यापारी आहेत. त्यांचं उदाहरण घेतलं तर तिथं आपण जर पावसला पाहिलं तर त्यांचा स्वतःचा एक रिटेल स्टोअर आहे. तिथं पुणा मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे स्टोअर आहेत. देशात परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे वितरक आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जाहिराती केलेल्या असतात. अशा माध्यमातून अनेक मार्ग वापरून ते त्यांच्या आंबा आणि आंबा उत्पादनांचं विपणन करतात. याच पद्धतीनं आणखी आपण जर उदाहरण घेतलं तर आपण रेल्वेची तिकीटं बघितली तर रेल्वेची तिकीटं अनेक मार्गानं त्याचं विपणन होतं. अनेक मार्गानं आपल्याला रेल्वेचं तिकीट काय होऊ शकतं, मिळू शकतं. काय अनेक मार्ग असतात तर रेल्वे स्टेशनवर आपण गेलो, प्रत्यक्ष पैसे देऊन तिथे तिकीट घेऊ शकतो. स्मार्ट कार्ड वापरून रेल्वेचे तिकीट काढू शकतो. अनेक खाजगी नोंदणीकृत एजंट असतात रेल्वेचे, त्यांच्यामार्फत तिकीट काढू शकतो. इंटरनेटद्वारे तिकीट आपण बुकिंग करू शकतो. मोबाईलवर जर आपण तिकीट बुक करायचं म्हटलं तरी त्या IRTCTवर जाऊन करू शकतो. अशा अनेक माध्यमातून आपण रेल्वेचं तिकीट करू शकतो. हे एक उत्तम उदाहरण आहे बहुसाखळी विपणनाचं रेल्वेच्या तिकिटांच्या. फायदे काय आहेत या बहुसाखळी विपणनाचे? तर प्रत्येक वितरण साखळीद्वारे मोठ्या प्रमाणावर विपणीमध्ये वस्तू आणि सेवा या वितरित करता येतात. म्हणजे रेल्वेची तिकीटं प्रत्यक्ष स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर विकली जातात. बरेच लोक स्मार्ट कार्डनं खरेदी करतात. अनेक लोक एजंटकडे जाऊन ती तिकीटं घेऊ शकतात. अनेक लोक इंटरनेटवर स्वतः बुकिंग करतील, PC वरती बसून, लॅपटॉपवरती बसून. अनेक लोक स्वतःच्या मोबाईलवर तिकीट काढतील. म्हणजेच काय, अनेक मार्ग वापरून वस्तू आणि सेवांचं वितरण होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा फायदा हा असतो की उद्योग संस्थेची विक्री वाढते. अनेक मार्ग उपलब्ध असल्यामुळं ग्राहक त्याला जो मार्ग सुटेबल होईल त्या मार्गाला जाऊन वस्तू खरेदी करतो. त्यामुळं आपोआपच विक्री वाढू शकते. आपण जर फक्त आपला एकच रिटेल स्टोअर ठेवला राजापूरमध्ये आणि देशभरात आपले ग्राहक आहेत तर आपली वस्तू घेण्यासाठी काही सगळेच राजापूरला येतील असं नाही. पण देशभरात आपण वितरक नेमले, पोस्टानं आपण वस्तू पाठवायला लागलो, कुरिअरनं पाठवायला लागलो तर नक्कीच आपले ग्राहक काय होतील, वाढतील. त्यांच्या सोयीनुसार वस्तू खरेदी करतील. यानंतर तिसरा फायदा हा असतो की ग्राहकांना सोयीस्कररित्या वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात. ज्यावेळी आपण वितरण साखळी वापरतो, वितरणाची बहुसाखळी विपणन पद्धत वापरतो, त्यावेळी ग्राहकांना त्यांच्या सोयीनं वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा मिळतात. त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवांच्या किमतीत स्थिरता आणण्याचं काम होतं. कारण जिथं जेव्हा ग्राहकाला ज्या पद्धतीनं वस्तू पाहिजे, सेवा पाहिजे ती त्याला मिळते. त्यामुळं किमती अचानक वाढणं, कमी होणं हे फारसं होत नाही, तर किंमत स्थिर राहते. याच्यामध्ये ग्राहकांच्या गटामधली जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यानुसार त्यांना वितरण साखळी उपलब्ध करून देता येते. काही जर निरक्षर लोक असतील तर अशा लोकांना रेल्वेचं तिकीट हे प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन प्रत्यक्ष विक्री करून काढता येईल.
काही जर स्मार्ट कार्ड वापरणारे रोजच्या रोज प्रवास करणारे लोक असतील, त्यांचा वेळ वाचेल, स्मार्ट कार्ड वापरून ते तिकीट काढतील. टेक्नोसॅबी लोक असतील, ते इंटरनेट म्हणा, मोबाईल म्हणा, याच्या माध्यमातून तिकीटं काढतील. म्हणजेच काय, तर ज्या ग्राहकाला, ज्या ग्राहक गटाला ज्या पद्धती सोयीच्या वाटतात त्या पद्धतीने त्यांना वस्तू किंवा सेवा मिळतात. मर्यादा आहेत या पद्धतीच्या काही. पहिली महत्त्वाची मर्यादा आहे ती म्हणजे वितरण मार्गावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. होतं असं की अनेक वितरणाचे मार्ग वापरलेले असतात, त्यामुळं त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे उत्पादकाच्या किंवा त्या वस्तूच्या निर्माणकर्त्याच्या हातात राहत नाही. दुसरा तोटा हा असतो की बहुविध साखळी विपणनामध्ये स्पर्धक, ग्राहक आणि विक्री वाढवणं या गोष्टीवर भर देण्यात आल्यामुळं वादविवाद आणि कलह निर्माण होऊ शकतो. का? कारण आपले जे स्पर्धक असतात ते देखील आपल्याच पद्धती अवलंबतात, किंबहुना आपल्या पद्धतीत कुठंतरी प्रॉब्लेम्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं आपला तोटा होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरा जो अपारंपरिक विपणनाचा मार्ग आहे, वितरणाचा मार्ग आहे, तो म्हणजे बहुपातळी विपणन, ज्याला मल्टी लेव्हल मार्केटिंग असं म्हटलं जातं. बहुपातळी विपणन हा अगदी अलीकडे वितरण मार्ग म्हणून विकसित झालेला आहे. बहुपातळी विपणनामध्ये काय होतं, तर जे वितरक वस्तूची विक्री मिळवतात त्यांनाच फक्त लाभ होतो, त्यांनी नेमलेलं आहे अशांना सुद्धा लाभ होतो. समजा मी एखादी वस्तू विकतो आहे, एजंट म्हणून काम करतोय, वितरक म्हणून, अशावेळी मी माझ्या पुढं आणखी 4 जणांना नेमतो. ते 4 जण आणखी प्रत्येकजण 4-4 असे 16 नेमतात. त्या 16 नेमलेल्यातल्या एखाद्यानी 16 जणांनी वस्तू विकली की त्याचा फायदा काही प्रमाणात कमिशन त्या 4 जणांना मिळतं. 4 जणांना मिळालं, 16 जणांना मिळालं की 16च्या वेळी पण मला मिळतं, 4च्या वेळी पण मला मिळतं. म्हणजे मल्टी लेवल, कुणी मी नेमलेल्या व्यक्तीनं विक्री केली तरी त्याचा मला फायदा मिळतो. अशा पद्धतीची ही व्यवस्था असते. या व्यवस्थेमध्ये विक्री प्रतिनिधी हे नेमलेले असतात. त्यांना कनिष्ठ पातळी विक्रेते किंवा डाऊनलाईन पार्टिसिपंट असं म्हणतात. त्यामुळे विक्रेत्यांची एक मालिका, पिरॅमिड तयार झालेला असतो. त्यामुळं नेटवर्क मार्केटिंग किंवा पिरॅमिड मार्केटिंग असं देखील या बहुपातळी विपणनाला म्हटलं जातं. याची जर आपण आकृती पाहिली तर सुरुवातीला 1 असतो, त्यानं नेमलेले पुढे 2 असतात, 2 नेमलेले 4 होतात, 4चे 8, 8चे 16, अशा पद्धतीनं पुढं 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 वाढत जातात आणि एक पिरॅमिड किंवा साखळी, घुमटाकार तयार होत असतो. या बहुपातळी विपणनाची सुरुवात ही 1920च्या दशकामध्ये न्यूट्रलाइट किंवा कॅलिफोर्निया परफ्यूम या ज्या कंपन्या होत्या यांच्यामार्फत झाली असं आढळून येतं. याच्यानंतर या कंपनीचं नामांतर झालं आणि ॲव्हॉन प्रॉडक्ट्स असं नाव त्या कंपनीचं ठेवलं गेलं. आज मोठ्या प्रमाणावर ॲम्वे नावाची जी कंपनी आहे ती संपूर्ण जगात विविध उत्पादनांचं वितरण करण्यासाठी या बहुपातळी किंवा पिरॅमिड विपणनाचा वापर करते आहे. मित्रांनो, या पद्धतीचे काय फायदे आहेत, तर पहिला फायदा हा की बहुपातळी विपणनामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकापर्यंत पोचता येणं शक्य होतं. कारण एका वितरक त्याच्या हाताखाली आणखी वितरक नेमतो, तो आणखी वितरक नेमतो, अशा पद्धतीने जास्तीत जास्त कन्झ्युमर मास, ग्राहक कव्हर करणं हे शक्य होतं. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणं बहुपातळी विपणनामुळं सहज शक्य होतं. दुसरा काय फायदा होतो, तर वितरकांबरोबरच किरकोळ प्रमाणात विक्री करणारे जे कनिष्ठ पातळीवरचे विक्रेते असतील त्यांना देखील कमिशन मिळतं. म्हणजे काय, तर मी 4 वितरक नेमले, त्या 4नी जर 16 नेमले, 16नी पुढं 256 नेमले, तर अशावेळी काय होईल, तर त्या 256नी विकलं की त्याचं कमिशन 16ना पण मिळेल, मला पण मिळेल. 16 जणांनी काही विकलं तर त्याचं कमिशन त्या 16 जणांना पण मिळेल, मला पण मिळेल. अशा पद्धतीनं पुढच्या लेवलचे आपण नेमले की आपलं कमिशन चालूच राहतं. जाहिरात, साठवण आणि प्रदर्शन खर्चात बचत होते. अनेक वितरक नेमल्यामुळं आपल्याला फारशी जाहिरात करणं, साठवून ठेवणं, डिस्प्ले करणं या गोष्टी मालाच्या बाबतीत कराव्या लागत नाहीत. कारण वितरकांकडे तो एकदा का माल दिला की जास्तीत जास्त कन्झ्युमर मासपर्यंत ते माल पोचवतात. त्यामुळं जाहिरातीवरचा असेल, साठवण्यावरचा असेल, डिस्प्ले करण्यावरचा असेल, खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर विक्रीचं उद्दिष्ट साध्य करता येतं.
कारण अनेक वितरक असतात, वेगवेगळ्या लेवलला ते असतात, वेगवेगळ्या ग्राहकापर्यंत पोचत असतात. त्यामुळं माल अनेक ग्राहकांना माहिती होतो आणि जास्तीत जास्त कन्झ्युमर बेसपर्यंत आपलं उत्पादन पोहोचू शकतं. त्याचप्रमाणे कनिष्ठ पातळीवरचे वितरक हे अधिक साखळी सहभागीदार तयार करतात. त्यामुळं आपोआप आपल्या उत्पादनाची मौखिक जाहिरात होत असते, तोंडी जाहिरात होत असते. ही जाहिरात झाल्यामुळं ग्राहक संख्या आपोआप वाढते आणि आपल्या उत्पादनाचा खप हा मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्याच्यानंतर काय याचे तोटे किंवा मर्यादा आहेत. तर पहिला तोटा असा की बहुपातळी वितरण पद्धतीमध्ये कनिष्ठ पातळीवरचे जे सहभागीदार आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद असेल, कलह असेल, तो होण्याची शक्यता असते, भांडणं होण्याची शक्यता असते. ती मग कमिशनवरून असतील, ग्राहकांवरून असतील किंवा अन्य काही बाबीवरून असतील आणि याचा परिणाम त्या ऑर्गनायझेशनच्या, त्या कंपनीच्या विक्रीवरती, नावलौकिकावरती, गुडविलवरती होत असतो. दुसरी मर्यादा ही आहे की आजचा जो आधुनिक काळ आहे याच्यात जर आपण इंटरनेट किंवा वेबसाईटच्या माध्यमातून विक्री केली तर ती अनेक ग्राहकापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ही जी काही बहुपातळी विपणन आहे हे थोडंफार कालबाह्य व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं आपण जास्त त्याच्याकडे लक्ष देणं हे आजच्या काळाला सुसंगत राहत नाही. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कनिष्ठ पातळीवरील जे सहभागीदार आहेत त्यांना विक्रीला पुरेसा पाठिंबा मिळत नसल्यामुळं त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम बुडू शकते, त्यांचा तोटा होऊ शकतो आणि अशा वेळी आपल्या कंपनीचं नाव हे खराब होऊ शकतं. पुन्हा वितरक मिळणं हे कठीण जाऊ शकतं. त्याचप्रमाणे बहुपातळी वितरणामध्ये जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यावर अनेक कायदेशीर आव्हानं देण्यात आलेली आहेत की अंतिमतः ते उत्पादन खराब निघालं तर त्याची जबाबदारी कुणावर. वेगवेगळे स्पर्धक असतात ते त्यात काही प्रॉब्लेम निर्माण करतात, त्याची जबाबदारी कुणावर. अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्यामुळं या बहुपातळी वितरण पद्धतीमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. थोडक्यात जर सांगायचं तर बहुपातळी विपणन हे मागच्या साधारणतः 81 वर्षापासून कार्यरत आहे. आजच्या आधुनिक विपणन प्रणालीमध्ये देखील त्याचं स्थान आहे. पण जे बदलतं विपणन पर्यावरण आहे त्याच्यामध्ये अनेक आव्हानं या बहुपातळी वितरणासमोर निर्माण झालेली आहे. त्यामुळे योग्य त्या सुधारणा याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. तरच ते अधिक निर्देश होऊन चांगलं कार्यरत राहील. अन्यथा बदलत्या काळाबरोबर बदलत्या विपणन वातावरणात हे बहुपातळी विपणन कालबाह्य होण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर चौथा जो वितरणाचा अपारंपरिक मार्ग असतो तो म्हणजे तृतीय पक्ष लॉजिस्टिक, थर्ड पार्टी लॉजिस्टिक. हा काय प्रकार आहे तर ही संकल्पना अत्यंत नवीन आहे. याच्यामध्ये वस्तूचं वितरण करत असताना त्याच्या संदर्भात काही गोष्टी या प्रामुख्यानं थर्ड पार्टीकडून, ऑर्गनायझेशनकडून सोडून दुसऱ्या व्यक्तींकडून केल्या जात असतात. कोणत्या गोष्टी असतात तर वाहतूक असेल, साठवणूक असेल, बांधणी असेल, सामग्रीची हाताळणी असेल, हे सगळं तृतीय पक्षाकडून, थर्ड पार्टीकडून केलं जातं. याच्यामुळे होतं असं की कंपनीची स्थिर मालमत्तेवरची गुंतवणूक कमी करणं हे शक्य असतं, किंबहुना तो या थर्ड पार्टी लॉजिस्टिकचा प्रमुख हेतू आहे. आपण जर साठवणुकीचं काम भाड्याच्या गुदामात केलं तर अशा वेळी मोठ्या प्रमाणावर जी आपली स्थिर गुंतवणूक, फिक्स असेट तयार करावी लागते गुदामं बांधून, ती आपली गुंतवणूक वाचू शकते. वाहतुकीचं काम आपण लोकांना दिलं, बांधणीचं काम लोकांना दिलं तर त्यासाठी वाहनं खरेदी करणं, त्याच्यासाठी ड्रायव्हर्स ठेवणं, या सगळ्या गोष्टीवरची गुंतवणूक आपली कमी होऊ शकते. यासाठी ही तृतीय पक्ष लॉजिस्टिक, थर्ड पार्टी लॉजिस्टिक अस्तित्वात आलेली आहे. कंपनी आपली मूलभूत कामं आहेत त्याच्यावर याच्यामुळं लक्ष केंद्रित करू शकते. वाहतूक असेल, साठवणूक, बांधणी, हाताळणी हे सगळं तृतीय पार्टीकडे, थर्ड पार्टीकडे दिलं की आपलं जे उत्पादन आहे त्याच्यावर कंपनी सगळंच्या सगळं लक्ष हे केंद्रित करू शकते. त्यामुळं त्याचा फायदा हा उत्पादन वाढण्यासाठी होऊ शकतो किंवा उत्पादनाची क्वालिटी चांगली राहू शकते. त्याचप्रमाणे ह्या त्रयस्थ संस्था ज्या आपण नेमलेल्या आहेत, मग त्या साठवणुकीसाठी असतील, बांधणीसाठी असतील, वाहतुकीसाठी असतील, हाताळणीसाठी असतील, या त्या क्षेत्रामधलं तज्ज्ञ असतात. त्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा कंपनीला होऊ शकतो. अशा पद्धतीनं तृतीय पक्ष लॉजिस्टिक ही एक नवीन संकल्पना आहे आणि आजच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात
विशेषीकरणाच्या वातावरणात याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स करतायत आणि त्यांना त्याचा फायदा देखील होतो आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण वितरणाचे अपारंपरिक मार्ग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं समांतर वितरण साखळी, बहुसाखळी विपणन, बहुपातळी विपणन आणि तृतीय पक्ष लॉजिस्टिक या संकल्पना इथं बघितलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.